आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेले आहे. राज्यातील इयत्ता 1ली ते 12वीच्या सर्व शिक्षकांसाठी AI साठी फॉर एज्युकेशन ऑनलाईन कोर्स अनिवार्य 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. 16 जुलै 2026 समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. AI मार्फत महत्त्वपूर्ण 1ली ते 12वीसाठी प्रशिक्षण आहे. त्या प्रशिक्षणाबाबत आपण सविस्तर माहिती थोडक्यात बघूया. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद SCRT महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकासाठी दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेशन शिक्षकासाठी AI साथी हा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स अनिवार्य केला आहे. या संदर्भात संचालक डॉक्टर हिमांशू वसेकर यांनी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, महानगरपालिका प्रशासन अधिकारी तसेच संबंधित शिक्षण यंत्रणेला सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. शिक्षण मंत्र्याच्या हस्ते कोर्सचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने हा कोर्स विकसित केला असून तो दीक्षा पोर्टलवर उपलब्ध करण्यात आला आहे. ह्या कोर्सचे उद्घाटन 14 जुलै 2026 रोजी मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण काळाची गरज. परिपत्रकात नमूद करण्यात आले की आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजंट AI हे तंत्रज्ञान शिक्षण आणि प्रशासनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. शिक्षकांची AIचा सुरक्षित, जबाबदार आणि प्रभावी वापर केल्यास अध्यापन अधिक दर्जेदार, आकर्षक आणि परिणामकारक होऊ शकते. AIच्या माध्यमातून शिक्षकांना पुढील कामामध्ये मोठी मदत होणार आहे. अध्यापन नियोजन, लेसन प्लॅनिंग, अध्ययन साहित्य तयार करणे, प्रश्नपत्रिका व मूल्यमापन, अहवाल लेखन, माहितीचे विश्लेषण, सादरीकरण, प्रेझेंटेशन तयार करणे, शैक्षणिक प्रशासकीय कामकाज अधिक जलद आणि अचूक करणे. कोर्समध्ये काय शिकवले जाणार? AI साठी फॉर एज्युकेशन या कोर्समध्ये शिक्षकांना पुढील विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोर्समध्ये काय शिकवले जाणार? AI साठी फॉर एज्युकेशन या कोर्समध्ये शिक्षकांना पुढील विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. कृत्रिम पद्धती, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मूलभूत माहिती, मशीन लर्निंग संकल्पना, शिक्षण क्षेत्रातील AIचे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त डिजिटल साधनाचा वापर, जबाबदार, सुरक्षित, नैतिक, रिस्पॉन्सिबल AI वापर, दैनंदिन अध्यापन प्रशासकीय कामात AIची प्रभावी समावेश. NAP 2020 अंतर्गत 4 तासाचे CPT प्रशिक्षण. राष्ट्रीय शिक्षण धोरण NAP 2020 नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी 50 तासाचे कंटिन्युएशन प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPT प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. AI साथी फॉर एज्युकेशन कोर्ससाठी 4 तासाचे CPT वेटेज निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे कोर्स पूर्ण केल्यास शिक्षकांच्या वार्षिक CPT प्रशिक्षणामध्ये त्याचा समावेश केला आहे. प्रवेश कोर्स व पूर्ण करण्याची अंतिम मुदत SCRTने शिक्षकासाठी पुढील मुदती निश्चित केल्या आहेत. कोर्स प्रवेश एनरोल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026. कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026. निर्धारित कालावधीत राज्यातील सर्व शिक्षकांनी हा कोर्स पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मोबाईलवरून कोर्स कसा करायचा? स्मार्टफोनद्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी गुगल प्ले स्टोअरवरून दीक्षा ॲप डाउनलोड करावे. त्यामध्ये नोंदणी करून संपूर्ण प्रोफाईल भरावे. दीक्षा कोर्स ॲप डाउनलोड करावे. उपलब्ध लिंकद्वारे किंवा शोध पर्यायातून ऑल साथी फॉर एज्युकेशन कोर्समध्ये प्रवेश घ्यावा. प्रोफाईल भरताना पदनाम उपलब्ध नसल्यास जवळचे पदनाम निवडून त्याची माहिती SCRTला कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संगणकावरून करता येणार कोर्स. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरणाऱ्या शिक्षकांनी www.diksha.government.in वर लॉग इन करून दीक्षा कोर्सेस विभागात जाऊन ऑल साथी फॉर एज्युकेशन हा कोर्स शोधून प्रवेश घ्यावा. पूर्वी दीक्षावर नोंदणी केलेल्या शिक्षकांचा त्याच लॉग इनद्वारे प्रवेश मिळणार असून नवीन वापरकर्त्यांनी प्रथम प्रोफाईल पूर्ण करावे. प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करण्याचे निर्देश. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. हे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शाळांना कारवाईचे आदेश. राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्रशिक्षण संस्था, महानगरपालिका शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना तातडीने
सूचना देऊन येत्या 1ली ते 12वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने 30 सप्टेंबर 2026 पूर्वी हा कोर्स पूर्ण करेल याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महत्त्वाची बाबी एका नजरेत राज्यातील येत्या 1ली ते 12वीच्या शिक्षकांसाठी ऑल साथी फॉर एज्युकेशन कोर्स दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध. 14 जुलै 2026 रोजी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते उद्घाटन. ऑल मशीन लर्निंग रिस्पॉन्सिबल AI विषयाचे प्रशिक्षण NEP 2020 अंतर्गत 4 तासाचे CPT वेटेज. प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026. कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020. कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करणे आवश्यक. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी ह्या शाळांना तातडीने अंमलबजावणी निर्देश आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. परिपत्रक पाहूया. कर्मचाऱ्यांच्या 1ली ते 12वी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा कोर्स दीक्षा ॲपवर करण्याबाबत सक्तीचे महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. कोर्सची लिंक दिलेली आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनी संकेतस्थळावर लॉग इन नोंदणी करावी हे सुद्धा दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या परिपत्रक आणि कोर्सची लिंकसुद्धा मिळणार आहे. हा